राधे राधे सर्वांना। आज आपण बनवणार आहोत आलू पराठा। आलू पराठासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। 4 बटाटे शिजवून घेतलेले आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, नमक, लाल तिखट, धनिया पावडर, ओवा, हिंग, हिरवी मिरची पेस्ट, हळदी पावडर, अद्रक, लसूण, जिरे पेस्ट। हा बटाटा मी बारीक किसून घेतलेला आहे। यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा, नमक, हिंग, थोडीशी हळदी पावडर, लाल तिखट, हिरवी मिरची पेस्ट, धनिया पावडर, अद्रक लसूण पेस्ट आणि हातावर चोळून घेतलेला आहे ओवा। आपण लगेच कोथिंबीर ॲड करणार आहोत। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे मी सारण मिक्स करून घेतले आहे। आपण पराठे बनवायला घेऊया। आता आपण आलू पराठा बनवायला घेऊया। असा पुरणाच्या पोळीसारखा उंडा बनवून घ्यायचा। त्यामध्ये आपण हे आलूचे बॅटर घालून घेऊया। असं दाबून घ्यायचं। असं तोंड पॅक बंद करून घेऊया आणि आपण आता पराठा लाटायला घेऊया। असं दाबून घेतला ना, आलू आपला बाहेर येणार नाही। आलू पराठ्याची साईज थोडीशी जाडच ठेवायची। बघू शकतात आपला बिलकुल पण आलू पराठा फुटलेला नाही आहे। किती चांगल्या प्रकारे आपला पराठा रेडी झालेला आहे, बघू शकता। आपण आता याला भाजून घेऊया। थोडंसं तेल टाकून घेऊया। अगोदरच मी तवा गरम करून घेतलेला आहे। खालून आपला पराठा शेकलेला आहे, आपण पलटून घेऊया। बघा किती चांगल्या प्रकारे आपला पराठा झालेला आहे, बिलकुल पण फाटलेला नाही आहे। सगळ्यांना कन्फ्युजन असतं ना, पराठे फाटले जातात। बटाटा शिजवताना थोडासा कच्चा शिजवायचा, जास्त शिजवणार तर ते आलूचे पराठे फाटले जातात। गाळ नाहीत करायचे जास्त। आणि आटा जरा पतला ठेवायचा। आपण कणिक जे मळतोत ना, ती पातळ मळायची, त्याच्यामुळे आपले आलू बाहेर येत नाही। जास्त डो घट्ट मळला ना, मग त्यातून आलू बाहेर येतो। बघू शकता किती छान झालेला आहे आपला पराठा। बघू शकता किती आपला पराठा सुद्धा फुललेला आहे, पुरणाच्या पोळीसारखा झालेला आहे। याच्यावर तूप पण लावू शकता, मी ऑइल लावलेलं आहे। आणि जरा खरपूस भाजून घ्यायचं। अशा प्रकारे आलू पराठा बनवल्यानंतर तुमचा सुद्धा फुटणार नाही किंवा खराब होणार नाही, एकदम मस्त असा। अशा प्रकारे आपले आलू पराठे रेडी झालेले आहेत। बघू शकता किती छान प्रकारे आपली रेसिपी रेडी झालेली आहे। तुम्हाला आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील रेसिपीसाठी तयार राहा। धन्यवाद।